ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत नाही। विचाराचा बाजार ठेवलाय, निष्ठेचा बाजार केलेला आहे, माणुसकीचा बाजार इथं केलेला आहे। त्यामुळे जे कोणी बाजार करणारे आहेत त्यांनाही लाज वाटली पाहिजे आणि स्वतःचा बाजार करून घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, असं आमचं तिथं मत आहे। लग्न जर एका विचाराबरोबर एका पार्टीबरोबर तुम्ही केलं असेल तर कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहणं हे महत्वाचं आहे। नाहीतर लग्न एका बरोबर आणि दुसऱ्याच दिवशी पळून दुसऱ्याबरोबर जात असताल तर हे बरं नाही, हे योग्य नाही। विषय कसा होता की सुरुवातीला कदाचित जे काही एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा लढाई लढत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी, उद्धव ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी। ठीक आहे, त्यावेळेस काही गोष्टी चालून गेल्या, आम्ही समर्थन तिथं कुठंच केलं नाही। पण आता हे जे खासदार आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कष्टामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नावाने निवडून आलेले खासदार आहेत आणि मग असे खासदार जर त्यांना सोडून जात असतील तर हे कितपत योग्य आहे। एक केस जर त्याच्यातली आपण बघितली तर म्हणजे ओम राजेंची अशी चर्चा आहे की त्यांच्याबद्दलची केस जी कोर्टामध्ये आहे आणि कुठेतरी आता निकालाला लावलेली आहे। त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जर सत्तेकडे गेला नाहीतर महायुतीकडे गेला, एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्ही गेला तर निकाल हा तुमच्या बाजूला लागू शकतो, नाहीतर मग निकाल हा काही दिवस जर तुमच्या विरोधात असेल तर आम्ही काही महिने काही वर्ष हा पुढेही ढकलू शकतो।